आपलं तर वेलकम टू इंग्लिश एक्सपर्ट चॅनल. तर आज आपण मॉडेल वर्ब जे आहे सेकंड कोड त्याचा उपयोग बघणार आहोत. यामध्ये पहा फॉर्म्युला काय आपला सब्जेक्ट प्लस कोड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट एस फॉर सब्जेक्ट कोड प्लस वर्ब म्हणजे V1 आणि ऑब्जेक्ट म्हणजे ओ दॅट इज ऑब्जेक्ट. आता कूड केव्हा वापरायचं जेव्हा मराठीमध्ये आपण म्हणतो मी करू शकलो, ती करू शकली, ते करू शकले, तू करू शकला म्हणजे शकला शकली शकले शकलो जेव्हा येईल तेव्हा आपण कूड म्हणजे मराठी वाक्याच्या शेवटी ज्या वेळेस यापैकी कोणतं येईल शकला शकली शकले शकलो त्यावेळेस कूड वापरायचं. म्हणजे हे काय दाखवतं, हे दाखवतं की आपण आता कूड काय दाखवतं, नेमकं कूड दाखवतं पास्ट ॲबिलिटी. आता पास्ट ॲबिलिटी म्हणजे काय, भूतकाळातील क्षमता. आता भूतकाळातील क्षमता म्हणजे काय की आपली क्षमता होती एखादं काम करायची म्हणजे मी ते करू शकलो, ते भूतकाळातील क्षमता दाखवण्यासाठी आपण कूडचा उपयोग करतो. आणि या प्रकारे आपण कसा तर पहा, आता एक्झाम्पल पाहू. समजा तुमचं सध्याचं वय जे आहे ते समजा तुम्ही आहे 70 वर्षाचे पकडा, ठीक आहे. विथ जरा कन्सिडर युअर एज राईट नाऊ यू आर ॲट 70. ओके. तर तुम्ही याच्या अगोदर जे कामं केले आहे म्हणजे तुम्ही 20 वर्षाचे असताना की तर याच्या अगोदरचे जे तुम्ही कामं केले आहेत ते सगळे भूतकाळामध्ये जातील, बरोबर. जसं मी 10 kgची बॅग उचलू शकलो है ना, 10 kgची बॅग म्हणजे लिफ्ट, आय कुड लिफ्ट द बॅग म्हणजे मी 10 kgची बॅग उचलू शकलो त्यावेळेस है ना. भूतकाळात जे सांगसाल तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या नातवाला आता सांगसाल की मी हे करू शकलो, मी पोहू शकलो, मी 1 तास पोहू शकलो है ना. तर सो आय कुड स्विम फॉर 1 hour म्हणजे मी 1 तास पोहू शकलो. म्हणजे भूतकाळात तुम्ही जे सांगसाल तुमच्या नातवाला, पण तुम्ही 70च्या एजमध्ये आता ते काम करू शकत नाही, पण ते करू शकला भूतकाळामध्ये, त्यावेळेस तुम्ही काय करसाल कुड वापरसाल. जे आपण करू शकलो भूतकाळात आपली ॲबिलिटी होती. त्याच प्रकारे बघा आता केव्हा इथे मी एक सिम्पल एक्झाम्पल दिला आहे बघा. आता इथे एक क्लॉक दिली आहे, या क्लॉकमध्ये किती वाजले 12 वाजले. ओके. हा मोठा काढा, हा तास काढा, ठीक आहे. 12 वाजले. आता सध्या इथं 12 वाजले राईट, सॉरी इथे 3 वाजलेले आहे. सध्या या घड्यामध्ये किती वाजले आहे, इथे मी एक सिम्पल एक्झाम्पल दिला आहे बघा. या एक्झाम्पलमध्ये काय दिला, या जी क्लॉक आहे या क्लॉकमध्ये किती वाजले 3 वाजले आता, ठीक आहे. सध्या 3 वाजले म्हणजे ही झाली कॅन म्हणजे करू शकतो ॲबिलिटी, ती झाली प्रेझेंट ॲबिलिटी, ठीक आहे. नंतर पास्ट ॲबिलिटी म्हणजे काय, याच्या मागचं जे राहील सर्व पास्ट, हे काय राहील सर्व पास्ट ॲबिलिटी. म्हणजे आता किती वाजले 12 वाजले म्हणजे 3 वाजले. आता किती वाजले 3 राईट, 3 वाजले. 3 मध्ये काय राहिलं कॅन म्हणजे मी करू शकतो. 3 नंतर आधीचं काय राहिलं 2 म्हणजे 59 म्हणजे कूड म्हणजे भूतकाळ गेला. नंतर 58 नंतर 57 म्हणजे असं असं करत 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 भूतकाळात तुम्ही असाल म्हणजे 1 म्हणजे 1 जेव्हा वाजेल तेव्हा हे काय झालं सगळं, हे समोर मी टाईम. आता सगळं टाईमनुसार जातं. आपला काळ म्हणजे काय, तुम्ही सध्या 70 झाले म्हणजे काय झालं तुमचा वेळ, टाईम, ड्युरेशन तुमचं वाढलं, ठीक आहे. तर मग हा जो काळ आहे आता सध्या 3 वाजले. 3 नंतर आधीचा काळ काय कॅन मी करू शकतो. तुम्ही इथं म्हणसाल कॅन, मी आता 3 वाजले कॅन एक्झाम्पल दिलं, ठीक आहे, करू शकतो. परंतु हे जे भूतकाळात तुम्ही गेले मागे तर तुम्ही काय वापरायचं कूड वापरायचं. भूतकाळात काय वापरायचं कूड वापरायचं. मी करू शकलो, ती करू शकली, ती एक्झाम पास करू शकली है ना, ती हार्ड एक्झाम पास करू शकली, डिफिकल्ट एक्झाम पास करू शकली. मी पोलीस ऑफिसर बनू शकलो है ना, मी टीचर बनू शकलो, मी एक चांगला इंजिनियर बनू शकलो. तर तुम्ही या गोष्टी केव्हा करसाल तेव्हा तुम्ही 70 एजमध्ये आहे, तेव्हा तुम्ही भूतकाळातील एखादी पास्ट ॲबिलिटी भूतकाळातील क्षमता दाखवसाल त्यावेळेस आपण कूड वापरतो. इतकं सिम्पल एक्झाम्पल आहे कूडचं. आपण आता याचे एक्झाम्पल घेऊ आणि तुम्हाला समजून सांगतो की शकला शकली शकले पुढे वापरायचं.